ठीक आहे. काय डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. वेवलेंथचा डिपेंडन्स पाहायचा आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर. काय काय पडतो. ठीक आहे. जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेलॉसिटी मध्ये कसं प्रपोर्शन इनव्हर्स की डायरेक्ट आहे. इनव्हर्स की डायरेक्ट आहे. इनव्हर्स प्रपोर्शन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेलॉसिटी मध्ये कसं प्रपोर्शनल आहे. इनव्हर्स प्रपोर्शन आहे. ठीक आहे. मग स्नेल्स लॉ जर आठवत असेल, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉच्या अकॉर्डिंग जर त्याचं स्टेटमेंट लिहायचंय तर स्नेल्स लॉचं स्टेटमेंट काय, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू n2 बाय n1 कॉन्स्टंट, आणि तोच काय असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. त्यालाच काय लिहू शकतो आपण, v1 बाय v2 लिहू शकतो. स्नेल्स लॉचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. साइन आय अपॉन साइन आर म्हणजे साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू काय तो n2 बाय n1 वेर n2 इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, n1 इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. ठीक आहे. आणि v1 बाय v2 तर कोणाला इक्वल आहे v1 बाय v2. तर v चा फॉर्म्युला काय तो n लॅम्बडा, बरोबर. v इज इक्वल टू काय असतो n लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी बदलते का, नाही. when traveling from one medium to another, एका मीडियम तो दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल तर ही फ्रिक्वेन्सी बदलत नाही. काय बदलतं, वेलॉसिटी आणि वेवलेंथ बदलते, पण फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंट राहणार आहे. एमसीक्यूचा क्वेश्चन. फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन चेंजिंग द मीडियम. मीडियम बदलला तरी फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. मग फर्स्ट मीडियम साठी लिहायचं असेल तर फर्स्ट मीडियम साठी काय v1 इज इक्वल टू n लॅम्बडा 1, कारण n तर काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार म्हणून n ला 1 नाही लिहिलं. ठीक आहे. सेकंड मीडियम साठी काय v2 इज इक्वल टू n लॅम्बडा 2, बरोबर. v2 इज इक्वल टू काय आला n लॅम्बडा 2. या दोघांचंही डिव्हिजन घेतलं तर v1 अपॉन v2 इज इक्वल टू काय, v1 बाय v2 कॅन बी रिटन एज लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2. म्हणजे v1 बाय v2 याच्या जागी आपण पुढे काय लिहू शकतो, लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2. याचाच अर्थ जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि याचं रिलेशन पाहिलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे हे आणि याचं रिलेशन पाहिलं तर ते काय येईल, n2 बाय n1 इज इक्वल टू काय असेल, लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2. याचाच अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. आहे का, n2 by n1 is equal to lambda 1 by lambda 2. याचा अर्थ काय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. बरोबर आहे. ठीक. तर काय लिहू शकता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला, वेवलेंथ, आणि तीच परत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, वेलॉसिटी. बरोबर आहे का, बरोबर आहे. नक्की समजलंय, नक्की समजलंय. म्हणजे जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज झाला तर वेवलेंथ कमी होईल आणि वेलॉसिटी पण कमी, असं त्याचं रिलेशन. ठीक आहे. पण जर वेलॉसिटी आणि वेवलेंथ मधलं रिलेशन पाहिलं, वेलॉसिटी आणि वेवलेंथचं रिलेशन काय आहे, डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे. आणि ह्यांचं याच्यासोबत कसं प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोबत कसं प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल. समजलंय का, डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. वेवलेंथ ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी कशी रिलेटेड आहे हे शोधला. समजलंय नक्की, नक्की समजलंय. तर आता नेक्स्ट कन्सेप्ट येते ती म्हणजे पोलरायझेशन. त्याच्या आधी आपण स्टडी केलेलं आहे काय काय, रिफ्लेक्शन स्टडी केलंय, बरोबर. रिफ्लेक्शनचे लॉज प्रूव्ह केलेत हायजेन्स प्रिन्सिपल थ्रू. ठीक आहे. त्यानंतर काय प्रूव्ह केलं, रिफ्रॅक्शन प्रूव्ह केलंय, बरोबर. रिफ्रॅक्शनचे तिन्ही लॉज प्रूव्ह केले युजिंग हायजेन्स वेव्ह थिअरी. हायजेन्स वेव्ह थिअरीनी दोन्हीचे लॉज प्रूव्ह केलेले आहेत. आणि आता नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ती काय, पोलरायझेशन. ठीक आहे. पोलराइड्स वापरता का तुम्ही, पोलराइड्स वापरता का, वापरता का, पोलराइड्स वापरता का. रेबनचे गॉगल का वापरतात बरं, रेबनचे गॉगल का वापरतात, म्हणजे का का काही काही रिझन असेल ना, की बाबा आपण 100 रुपयाचा गॉगल पण घेऊ शकतो, 50चा पण घेऊ शकतो, पण जर रेवन का, हा क्वालिटी म्हणजे काय, हार्मफुल रेस काय करू शकतो तो, त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो. तर तेच प्रोटेक्शन म्हणजे पोलरायझेशन असतं. ठीक आहे. पोलरायझेशन म्हणजे काय, ज्या खूप साऱ्या डिरेक्शन्सने आपल्याकडे ज्या वेव्हज येतात, युव्ही रेडिएशन येतात किंवा रेडिएशन येतात, आपल्या डोळ्यांपर्यंत ते पोहोचून ते डोळ्यांना हार्म करू शकतात. मग आपण ज्यावेळी पोलराइड्स घालतो किंवा असे काही गॉगल घालतो जे पोलराइज लाईट अनपोलराइज लाईट ही पोलराइज करेल, ज्यांच्यात पोलरायझेशन हीची क्वालिटी असेल. ठीक आहे. तर त्यावेळी काय होतं, त्याचे हार्मफुल रेडिएशन्स आहेत और रेडिएशन्स कमिंग फ्रॉम डिफरंट डिरेक्शन्स हे काय करू शकतात, ते ऑब्स्ट्रक्ट करू शकतात, त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करू शकतात, आणि त्याच कन्सेप्टला आपण पोलरायझेशन म्हणतो. तर ते होतं कसं ते पहा. आता जर एखादा ऍटम आहे, ऍटम मधून काहीतरी रेडिएशन्स निघतात. ठीक आहे.
तर ते रेडिएशनची जी ऍक्सिस आहे ती ऍक्सिस डिसाइडेड नसते. म्हणजे जर हा ऍटम आहे, त्या ऍटम मधून असं आहे का की जर सपोज इथे आहे तुमचा, ठीक आहे, इथे डोळा आहे, इथे डोळा आहे सपोज, ठीक आहे, असं आहे का, असं आहे का की याच्यापासून जे निघणारे रेडिएशन्स आहेत ते स्ट्रेटच येतील, नाहीये ना, ठीक आहे, ते कुठल्याही ऍक्सिसने येऊ शकतात. आता इथे जर सपोज हे एक्स ऍक्सिसने आले, हे वाय ऍक्सिसने आले, पुढच्या झेड ऍक्सिसने पण जाऊ शकतात, ठीक आहे, कुठेतरी एक्स वाय प्लेननी पण असेल, ठीक आहे, कुठेतरी वाय झेड प्लेननी पण असेल, नंतर एक्स झेड प्लेननी पण असेल. म्हणजे सगळे जे हे आहेत वेव्हज आहेत ते वेव्हज किंवा रेडिएशन्स आहेत ते रेडिएशन्स एकाच डिरेक्शनला हे नाहीयेत, एकाच डिरेक्शनला अलाइन नाहीयेत, ठीक आहे, एकाच डिरेक्शनला ऑब्स्ट्रक्टेड नाहीयेत. मग काय होईल त्याने, खूप साऱ्या वेगवेगळ्या डिरेक्शन्सने काय येतील, रेडिएशन्स येते, ठीक आहे. आणि मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपला बचाव व्हावा त्यासाठी मध्ये काय लावलं जातं, पोलराइड्स लावले जातात और पोलरायझर्स लावले जातात, ठीक आहे. आणि हे पोलरायझर्स कशात असतात, गॉगल्स मध्ये असतात, ठीक आहे, जे ब्रँडेड गॉगल्स असतात त्यांच्यात असतं ते, ठीक आहे. मग आता ही अनपोलराइज लाईट आहे, ही वेगवेगळ्या डिरेक्शन सगळ्या डिरेक्शन्सला ओरिएंटेड आहे, ठीक आहे, ही काय मग अनपोलराइज लाईट आहे, ठीक आहे. मग त्याला पोलराइज कसं करायचं, तर त्याला पोलराइज करणं म्हणजे काय करणं, त्याची जे डिरेक्शन आहे ती एकाच डिरेक्शनला ऑब्स्ट्रक्ट करणं. म्हणजे असं नाही ना की एकच वेव इकडे या डिरेक्शन, एकच रेडिएशन, असे मल्टिपल रेडिएशन असू शकते. जर एखादा पोलराइड असं समजतोय, असं करतोय की त्याला एक्स डिरेक्शनच्याच वेव्स आपल्याला पुढे पाठवायच्या, तर तो काय करेल, बाकीच्या डिरेक्शनचा ऑब्स्ट्रक्ट करेल आणि एक्स डिरेक्शनचेच रेडिएशन पाठवेल, ठीक आहे. ही जी आहे ती अनपोलराइज लाईट आहे. मग अनपोलराइज लाईट दाखवायची कशी, अशी नाही दाखवणार दरवेळी. तर अनपोलराइज लाईट दाखवायची कशी, पहा, ही असेल अनपोलराइज लाईट, तिचे डिरेक्शन फिक्स्ड नाही, ठीक आहे, अनपोलराइज लाईट. या अनपोलराइज लाईटला जर तुम्हाला पोलराइज करायचं आहे, फिगर कोणती आहे, फिगर 7.7. हा, अनपोलराइज लाईटची जी फिगर आहे ना ती आहे 7.6, ठीक आहे. पण जर पोलराइज लाईटची पाहिजे असेल तुम्हाला, पोलराइज लाईटची, त्याच्या खालची पण आहे आणि इकडे पण आहे, कुठं 7.7 मध्ये, त्याच्यात पण पहा. तर पोलराइज लाईट जी असते ती पोलराइज लाईट असते अशी, ठीक आहे, एकाच डिरेक्शनच्या वेव्ह आपण पुढे पाठवू शकतो, ती काय पोलराइज लाईट आहे. मग मध्ये काय टाकतो आपण, पोलरायझर टाकतो, ठीक आहे, मध्ये काय असतो, पोलरायझर. हा जर सपोज पोलरायझर आहे तर पोलरायझर थ्रू ज्यावेळी ती पास होईल त्यावेळी अशी फक्त एका डिरेक्शनची वेव्ह पुढे जाईल, बाकीच्या डिरेक्शनचे काय होतील, ऑब्स्ट्रक्ट होतील. याला आपण काय म्हणणार, पोलरायझेशन म्हणणार. हा आहे, दाखवते. समजलंय, समजलंय नक्की, ठीक आहे. आता डेफिनेशन्स पहा, डेफिनेशन्स दिलेले आहेत पेज नंबर 165 वरच. प्लेन पोलराइज लाईटची डेफिनेशन आहे आणि अनपोलराइज लाईटची डेफिनेशन. अनपोलराइज लाईटची वाचते ती लक्ष द्या. The electric field of waves emitted along x-axis by light source like sun, stars and a bulb will be in possible directions in the yz plane, and the corresponding magnetic field will be perpendicular to that electric field. Such light is called as unpolarized light and is represented by double-headed arrows. तर अनपोलराइज लाईट म्हणजे काय, सगळे जे रेडिएशन्स आहेत और इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स हे कुठल्याही डिरेक्शन्सला असतील. तर पोलराइज लाईट करणं म्हणजे काय, त्यांच्या डिरेक्शन ऑब्स्ट्रक्ट करणं आणि एका सिंगल डिरेक्शनची रेडिएशन किंवा सिंगल डिरेक्शनची वेव्ह पुढे पाठवणं म्हणजे काय येतं, पोलराइज लाईट येतं. पोलराइज लाईटची पहा, पोलराइज लाईटची काय, इफ समहाव द लाईट इज कन्स्ट्रेंड म्हणजे तिला ऑब्स्ट्रक्ट करायची एकाच डिरेक्शन, ठीक आहे, कन्स्ट्रेंड करणं, तिला काहीतरी बंधनं लावणं, ठीक आहे. इफ समहाव द लाईट इज कन्स्ट्रेंड so that its electric field is restricted along only one particular direction, then it is called as plain polarized light. मग त्याला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट. एकाच डिरेक्शनला जर ऑब्स्ट्रक्ट केलं तर त्याला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट, ठीक आहे. मग प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवायची कशी, तर त्यासाठी काय लागणार तुम्हाला, पोलरायझर लागणार. काय लागणार, पोलरायझर. मग ह्या पोलरायझर पासून जर त्या लाईट पास झाल्या तर पुढे जाऊन त्या काय होतील, पोलराइज्ड होतील. जी अनपोलराइज लाईट आहे ती काय होईल, पोलराइज्ड होईल, ठीक आहे. मग त्यात दोन डिफरंट प्लेन आहेत, प्लेन ऑफ पोलरायझेशन अँड प्लेन ऑफ व्हायब्रेशन. काय, प्लेन ऑफ पोलरायझेशन अँड प्लेन ऑफ व्हायब्रेशन. कन्फ्युजन होतं बऱ्याचदा आणि एक्झामला सुद्धा क्वेश्चन येतो की व्हॉट इज प्लेन ऑफ पोलरायझेशन अँड व्हॉट इज प्लेन ऑफ व्हायब्रेशन. तर पहा, पहिलं पोलराइड पहा काय, पेज नंबर 165 वर खालून थर्ड लाईन आहे. पोलराइड म्हणजे काय सापडली का, पेज नंबर 165 वर खालून थर्ड लाईन आहे. The polaroid
सापडली का? अ पोलराइड इज अ काइंड ऑफ सिंथेटिक प्लास्टिक शीट which is used as a polarizer. The particular direction along which the electric field of the emergent wave is oriented is called as polarizing axis of the polarizer. ठीक है? This is shown in figure 7.7a. Thus, when unpolarized light passes through the polarizer, the emergent light is plane polarized. ठीक है? The plane ABCD containing the electric field vectors of plane polarized light is called as plane of vibration, while the plane perpendicular to the plane of vibration and the electric field vector is called as plane of polarization. Plane of polarization and plane of vibration म्हणजे काय? पहा तिथे लिहिलंय, त्यातून पहा की जिथे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स व्हायब्रेट करतात ती काय प्लेन ऑफ व्हायब्रेशन आणि त्याला परपेंडिक्युलर काय प्लेन ऑफ पोलरायझेशन. फिगर मध्ये दिसेल पहा. फिगर मध्ये जर पाहिलं तुम्ही तर प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणजे पोलराइज लाईट आहे. ठीक आहे, पोलराइज लाईट आहे आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजे काय प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे. ठीक आहे, जिथं ती काय म्हणतात त्याला जिथे ती वेव्ह व्हायब्रेट करते इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स जे आहेत ते काय करतात व्हायब्रेट करतात ती काय प्लेन ऑफ पोलरायझेशन. ठीक आहे, किंवा पोलरायझर जो आहे पोलरायझर जसं पोलरायझर आहे. ठीक आहे, पोलरायझरच्या समोर जी ऍक्सिस घेणार तुम्ही ती येते प्लेन ऑफ पोलरायझेशन. ही सेम टू सेम अशी ही काय आली प्लेन ऑफ पोलरायझेशन आणि याला परपेंडिक्युलर म्हणजे काय ते प्लेन ऑफ व्हायब्रेशन. याला परपेंडिक्युलर काय येणार प्लेन ऑफ व्हायब्रेशन. ठीक आहे, प्लेन ऑफ व्हायब्रेशन समजले का? की जिथं तुमची व्हायब्रेट होणं म्हणजे काय, जे इलेक्ट्रिक फील्ड असतात ते इलेक्ट्रिक फील्ड असे नसतात फक्त ते सतत व्हायब्रेट करत राहतात म्हणजे असे व्हायब्रेट करत राहतात. ठीक आहे, अशा व्हायब्रेट करत राहतात. ठीक आहे, तर हे जे व्हायब्रेशन ते म्हणजे काय, ते म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट होणं. ठीक आहे, स्टेट टेक्स्टबुक मध्ये स्टेट केलंय तेवाला समजतंय का? प्लेन ऑफ व्हायब्रेशन, प्लेन ऑफ पोलरायझेशन. प्लेन ऑफ पोलरायझेशन ही कोणाला पॅरलल असेल, ह्या पोलरायझरला पॅरलल येते. पहा पोलरायझरला आहे का पॅरलल ती प्लेन ऑफ पोलरायझेशन आहे आणि त्याला परपेंडिक्युलर काय प्लेन ऑफ व्हायब्रेशन. परत एकदा डेफिनेशन वाचते पहा. तर द प्लेन ABCD containing the electric field vectors of plane polarized light is called as plane of vibration, while the plane perpendicular to the plane of vibration and the electric field vector is called as plane of polarization. डेफिनेशन थोडीशी कितकट आहे, एकदा वाचून घ्याल परत. ठीक आहे, प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणजे काय, प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर असणारी आणि ज्याच्यात इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्सला सुद्धा काय ती परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, जिथे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स व्हायब्रेट होतात ती काय ना तुमची प्लेन ऑफ व्हायब्रेशन आणि त्याला परपेंडिक्युलर काय असणार आहे प्लेन ऑफ पोलरायझेशन. एकदा नीट शांततेत वाचून घ्याल नंतर. समजलंय? दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तसं तर एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर याचा अर्थ ती असणारच आहे. बट फक्त जिथे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स व्हायब्रेट करतात, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असे करतात ना व्हायब्रेट, तर ती काय असते प्लेन ऑफ व्हायब्रेशन आणि त्याला परपेंडिक्युलर असणारे प्लेन ऑफ पोलरायझेशन. पॅरलल पोलरायझरला पॅरलल रे. हे नका पाहू आता. काय पाहणार, जिथे व्हायब्रेट करतात, जिथे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स व्हायब्रेट करतात ते काय येणार आहे प्लेन ऑफ व्हायब्रेशन आणि त्याला परपेंडिक्युलर हे काय असणार आहे प्लेन ऑफ पोलरायझेशन. समजलंय का? नक्की समजलंय? ठीक आहे, पुढे पहा. तर आता त्यावेळी फर्स्ट पोलरायझर लावला सपोज. ठीक आहे, आता हा सपोज तुम्ही कन्सिडर करा की हा आहे फर्स्ट पोलरायझर. ठीक आहे, आणि आता हा आहे सेकंड पोलरायझर. फर्स्ट पोलरायझर आहे आणि दुसरा एक सेकंड पोलरायझर आहे. तो जो फर्स्ट पोलरायझर असणार आहे त्याला तुम्ही पोलरायझर म्हणाल, पण जो सेकंड पोलरायझर असेल त्याला आपण म्हणणार अॅनालायझर. काय म्हणणार? अॅनालायझर. सेकंड पोलरायझर जो असेल त्याला काय म्हणणार तुम्ही अॅनालायझर म्हणणार आहे. ठीक आहे, आणि मग इथे मालूस लॉ यूज होतो. हे लक्षात ठेवायचं की जर ही जी वेव्ह अनपोलराइज लाईट तिची इंटेन्सिटी जर I असेल तर पोलरायझर थ्रू पास झाल्यानंतर तिची इंटेन्सिटी होते हाफ. काय होते? हाफ. ठीक आहे, ज्यावेळी फर्स्ट पोलरायझर थ्रू त्यावेळी ती पास होते त्यावेळी इंटेन्सिटी जर I असेल, फर्स्ट पोलरायझर मधून पास झाल्यानंतरची इंटेन्सिटी काय येणार आहे हाफ. ठीक आहे, आणि याच्यानंतरची जी असणार आहे ती स्टेट केली आहे मालूस लॉ. आता आपण लिहिला का? मालूस लॉ काय सांगतो मग की इंटेन्सिटी ऑफ लाईट ही काय असेल
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द कोसाइन ऑफ अँगल बिटवीन पोलरायझर अँड अनालायझर. पोलरायझर आणि अनालायझर मधला जो अँगल असेल त्याला ती कशी असतील, कोसाइनला डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे, म्हणजे इंटेन्सिटी. आता जर याची इंटेन्सिटी काढायची झाली तर याची इंटेन्सिटी कशी असेल, इंटेन्सिटी शुड बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस स्क्वेअर थीटा, दोघांमधला जो अँगल असेल तो. ठीक आहे, समजलंय का? समजलंय का? मग याची जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी कशी लिहू शकता, जर सपोज याची इंटेन्सिटी आपण म्हणूयात I2. ठीक आहे, याची इंटेन्सिटी असेल I2, तर I2 इज इक्वल टू काय येईल, I1 म्हणजे इंटेन्सिटी ही, आणि इंटू कॉस स्क्वेअर थीटा, जो थीटा या दोघांमधला अँगल असेल. ठीक आहे, जो थीटा या दोघांमधला अँगल असेल, तर दोघांमधला अँगल 90 डिग्री असेल. ठीक आहे, अॅनालायझर आणि पोलरायझर आहे दोघांमधला अँगल. आता हा अॅनालायझर आहे हा पोलरायझर आहे, दोघांमधला अँगल जर 90 डिग्री असेल तर इथून येणारी अॅनालायझर मधून येणारी इंटेन्सिटी ही 0 येणार. का? कारण कॉस 90 काय असणार आहे, 0. कॉस 90 काय असतो, 0. कॉस 90 काय असतो, 0. म्हणजे ज्यावेळी हे 0 असेल त्यावेळी इंटेन्सिटी काय येणार आहे, 0. तसं जर अँगल डिफर करत गेलो आपण, अँगल जर 0 डिग्री केला, ज्यावेळी 0 डिग्री असेल त्यावेळी इंटेन्सिटी जी I2 असेल तीच I1 असणार. का? कारण कॉस स्क्वेअर थीटा काय येणार इथं 1, म्हणजे I2 आणि I1 इथे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. समजलंय का? हाय मालूस लॉ की इंटेन्सिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, कॉस स्क्वेअर थीटाला. तो जो अँगल आहे या दोघांमधला अॅनालायझर आणि पोलरायझर यांच्या कोसाइनच्या स्क्वेअरला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. समजलंय का? एक एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल 7.1. 7.1 मध्ये जास्त चांगलं कळेल. पहा, अनपोलराइज लाईट ऑफ इंटेन्सिटी I0. अनपोलराइज लाईट आहे, तिची इंटेन्सिटी काय आहे, I0 आहे. क्वेश्चन खूप इझी आहे. पहा, अनपोलराइज लाईट आहे, तिची इंटेन्सिटी काय आहे, I0 आहे. ठीक आहे, अनपोलराइज लाईट ऑफ इंटेन्सिटी I0 इज मेड टू पास थ्रू 3 पोलरायझर्स. कुठून कुठून पास केलं त्याला, 3 पोलरायझर्स थ्रू पास केलं. आता आपण कसे इथे 2 पोलरायझर्स घेतलेत, तर इथं काय घेणार आहे आपण, 3 पोलरायझर्स थ्रू पास करायचंय. हा सपोज P1 असेल, हा P2 असेल, आणि इथे असेल सपोज P3. ठीक आहे, 3 पोलरायझर्स थ्रू तिला काय केलंय, पास केलंय. अनपोलराइज लाईट ऑफ इंटेन्सिटी I0 इज मेड टू पास from 3 polarizers P1, P2 and P3 successively. The polarization axis of P2 makes an angle θ1 with P1. म्हणजे P1 सोबत P2 चा जो अँगल आहे तो काय, θ1. ठीक आहे, P1 सोबत, आता ही P1 आहे सपोज, P1 सोबत P2 चा अँगल काढायचा आहे, तर P2 चा अँगल काय, θ1. याचा अँगल काय, θ1. समजतंय का? P1 आणि P2 मध्ये अँगल काय, θ1. आणि P2 आणि P3 मध्ये अँगल काय, θ2. जर आता ही P3 आहे, P3 आणि P2 मध्ये अँगल किती आहे, अँगल किती आहे, θ2. समजतंय का हे? ठीक आहे, 3 पोलरायझर इमॅजिन करा, 3 पोलरायझर्स आहेत, ते 3 पोलरायझर्स आपण लाईनने ठेवलेत. फर्स्ट पोलरायझर स्टेट आहे, सेकंड पोलरायझरने ह्या पोलरायझर सोबत θ1 इतका अँगल केलाय, आणि थर्ड पोलरायझर जो आहे त्यांनी सुद्धा काय केलंय, θ2 इतका अँगल केलाय सेकंड पोलरायझर सोबत. समजतंय? ठीक. तर काय, व्हॉट विल बी द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग आउट फ्रॉम P3. P3 मधून जी लाईट येणार आहे इंटेन्सिटी ही काय असेल, सपोज तिला I3 म्हणूया. ठीक आहे, इथून जी इंटेन्सिटी येणार आहे ती बाहेर, ती काय असेल. समजलंय का? समजलंय? तर फर्स्ट कंडिशन तर सेम राहणार आहे, काय की ही जर इंटेन्सिटी I0 आहे तर इथली इंटेन्सिटी हाफ होणार आहे I0/2. बरोबर, म्हणजे I1 किती आला, I0/2. आता इथून पुढे तुम्ही काय अप्लाय करणार, मालूस लॉ अप्लाय करणार. ठीक आहे, इथून पुढे काय असणार तुमचा, मालूस लॉ. मालूस लॉ काय स्टेट करतो बरं, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोसाइन ऑफ अँगल ऑफ थीटा बिटवीन द पोलरायझर अँड अॅनालायझर. म्हणजे इथली जी I2 ही इंटेन्सिटी असणार आहे ती काय असणार आहे, I1 cos स्क्वेअर θ1. बरोबर आहे, I2 जी इंटेन्सिटी असणार आहे याच्यातून बाहेर पडणारी, याच्यातून बाहेर पडणारी काय, I0 आहे. इथून बाहेर पडणारी I1, इथून बाहेर पडणारी I2, आणि इथून बाहेर पडणारी काय लिही आपण, I3. मग I2 जी असेल ती काय असेल, I1 इंटू cos स्क्वेअर θ1. पण I1 काय बरं, I0/2 आहे, आत्ताच लिहिली आपण. I1 काय, I0/2 आणि cos स्क्वेअर θ1. म्हणजे I2 इज इक्वल टू काय आला, I0/2 cos स्क्वेअर θ1. आता इथे काय लिहू शकतो, I3 इज इक्वल टू काय येईल, I2 cos स्क्वेअर θ2. बरोबर आहे.
I3 काय लिहू शकतो, I2 cos square theta 2, पण I2 काय, I0/2 cos square theta 1. मग त्याच्यात पुट करा, म्हणजे I3 इज इक्वल टू काय येईल, I0/2 cos square theta 1 इंटू cos square theta 2. हे असेल तुमचा आन्सर. समजलंय का, हे असेल तुमचा आन्सर. समजलंय, नक्की समजलंय. तर टेक्स्टबुक मध्ये अजून एक क्वेश्चन आहे त्याचाच काइंड ऑफ, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आत्ता. एक्सरसाइज मध्ये या, एक्सरसाइज मध्ये 17th क्वेश्चन आहे, 17 एक्सरसाइज क्वेश्चन 17 तो सॉल्व्ह करायचा आहे. एक्सरसाइज क्वेश्चन 17 सेम टू सेम याच्यासारखा आहे. काय म्हटलंय पहा बरं, अनपोलराइज लाईट विथ इंटेन्सिटी I0 इज इन्सिडेंट ऑन 2 पोलराइड्स. आता तर डायरेक्टली तुम्हाला काय सांगितलंय, 2 पोलराइड्स, ठीक आहे, 2 पोलराइड्स थ्रू ती पास होतीये. The axis of first Polaroid makes an angle of 50 degree with the vertical and the axis of second Polaroid is horizontal. What is the intensity of light after it passes through the second Polaroid? Second Polaroid मधून ती पास झाल्यानंतर काय हे करेल ते फाइंड करायचं. सेकंड पोलराइड, इथं कसे 3 पोलराइज असतील, आता इथे आपल्याला फक्त काय घेतलेले आहेत, 2च पोलरायझर घेतले, P1 आणि P2. तर त्यावेळी विचारलंय इंटेन्सिटी काय असेल. समजलाय क्वेश्चन, घ्या सॉल्व्ह करायला.